धर्म आणि अधर्म काय आहे महाराज, धर्माचं लक्षण काय आहे, अधर्माचं लक्षण काय आहे। त्या ठिकाणी श्री सूतजी महाराज म्हणतायत की 4 प्रकारचे आश्रम आहेत। एक आहे संन्यासाश्रम, पहिला आहे ब्रह्मचर्याश्रम, दुसरा आहे गृहस्थाश्रम, तिसरा आहे संन्यासाश्रम आणि त्याच्यानंतर एक सांगितलेला आहे वानप्रस्थाश्रम। 4 प्रकारचे आश्रम आहेत। जेव्हा जीवात्मा कोणत्याही आश्रमामध्ये असेल तर त्याच्यामध्ये त्याने श्रम केले नाही तर अधर्म घडतो। कशा पद्धतीने म्हणतात, जर आपण जन्माला आल्यानंतर वयाचे 25 वर्ष होत असताना ब्रह्मचारी आश्रमामध्ये जेव्हा असतो विवाहाच्या पूर्वी, तेव्हा त्या ब्रह्मचारी स्थितीमध्ये काय केलं पाहिजे याच्याही साठी शास्त्र सांगितलेलं आहे। ब्रह्मचारी धर्म ब्रह्मचारी धर्म ब्रह्मचारी धर्म ब्रह्मचारी धर्म आश्रमी विचारे षडकर्मी आश्रमी विचार षडकर्मी वानप्रस्थी करी संयोगी वियोग वानप्रस्थी करी संयोगी वियोग आश्रमी विचारे षडकर्मी आश्रमी विचारे षडकर्मी वानप्रस्थी करी संयोगी वियोग वानप्रस्थी करी संयोगी वियोग। ब्रह्मचारी असताना घोकावी अक्षर। ब्रह्मचारी स्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, विवाहाच्या पूर्वी अभ्यास केला पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे। जगत कल्याण भविष्यामध्ये होण्यासाठी आणि आपलंही कल्याण होण्यासाठी ज्ञानार्जन करून घ्यायचं आहे, कारण भविष्यामध्ये ज्ञानार्जनाला वेळ मिळेलच याची गॅरंटी नाही। म्हणून विवाहाच्या पूर्वी व्यक्तीने जेवढं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, जेवढं जास्त ग्रंथ वाचन करता येईल, नामस्मरण करता येईल, तेवढं अक्षर गोकून आत्मज्ञानी व्हायचं। आणि जर कोणी या आश्रमामध्ये असताना जर श्रम केले नाही, प्रत्येक आश्रमाच्या मागे नाव आहे श्रम। ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, म्हणजे आश्रम हे नाव आहे, श्रम हा शब्द आहे। प्रत्येक स्थितीमध्ये श्रम आहेत आणि जर त्याने श्रम केले नाही तर त्याचा तो काल व्यर्थ वाया गेला असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर येतो गृहस्थाश्रम। सूतजी म्हणतायत गृहस्थाश्रमी व्यक्तीने सुद्धा गृहस्थाश्रमामध्ये असताना जर काम केले नाही, धनार्जन केलं नाही, शरीराला घासलं नाही, कुठे जर काही जेही आपलं पोट भरण्यासाठी जे कार्य आहे ते जर न करता जर तो रिकामा राहिला तर त्याला धन प्राप्ती होणार नाही आणि धन नाही तर घर चालणार नाही। परिणाम त्याला सगळ्या बाजूने सगळे दुःख प्राप्त होते। म्हणून त्याने त्या आश्रमामध्ये असताना श्रम केले पाहिजे, धनार्जनासाठी असेल किंवा आपल्या कुटुंब कल्याणासाठी असेल, त्याने त्याही ठिकाणी श्रम केले पाहिजे। त्याच्यानंतर पुढचा जो आश्रम आहे वानप्रस्थाश्रम। वानप्रस्थाश्रमामध्ये जरी गेले तरी वानप्रस्थी व्यक्तीने सुद्धा पुण्यार्जन करायचंय, जेवढं जास्त नामस्मरण करायचंय। पूर्वी वानप्रस्थाश्रम होता, विशिष्ट वय झाल्यानंतर लोक वनामध्ये जात होते, आता वन ही राहिलेले नाही आणि वानप्रस्थाश्रम सुद्धा राहिलेलं नाही। मग वानप्रस्थाश्रमाचा वयामध्ये काय करायचंय, वनात जायचं नाही, वनालाच मनात आणायचं आहे। वनाला मनात आणायचं म्हणजे काय करायचं, वानप्रस्थाश्रमाचं वय झालं
म्हणजे नातवंड झाले तेही मोठे झाले, मग काय करायचंय? वनाला मनात आणायचं, म्हणजे घरातून मनाला बाहेर काढायचं, शरीराला नाही. सर्व जेवढ्याही वस्तूंमध्ये आपलं मन अटकलेलं आहे, नातेवाईकांमध्ये मन अटकलेलं आहे, तेवढं सगळं मन काढायचं, त्यांच्यामध्येच राहायचं, पण त्यांच्यामध्ये मन अटकू द्यायचं नाही. कसं? पद्मपत्र मिवांबसा. पद्म म्हणजे कमळ. कमळ जसं पाण्यामध्ये असतं, परंतु कमळामध्ये पाणी जाऊन कमळ कधीही सडत नाही. कारण कमळाच्या बाहेर एक चिकट द्रव्य असतं, त्याच्यामुळे कमळाच्या पानांमध्ये आणि कमळामध्ये पाणी कधीही जात नाही आणि कमळ कधीही सडत नाही. तसं आपण राहायचं आहे देहाने कुठे? संसारामध्ये, विशिष्ट वय झाल्यानंतर. पण मनाला संसारामध्ये ठेवायचं नाही. त्या मनाला भगवान परमात्म्यापर्यंत न्यायचं आहे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसुनी नसावे, 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 भजन करावे संसारी असावे असोनी नसावे. संसारामध्ये राहायचं, शरीराला संसारामध्ये ठेवायचं आणि काय करायचंय? भगवान परमात्म्याचं भजन करायचं. त्याही ठिकाणी त्याने श्रम केले पाहिजे, ज्ञार्जन केलं पाहिजे, मनाला वेगळं केलं पाहिजे आणि तसं जीवन जगलं पाहिजे. केव्हा? वानप्रस्थाश्रमामध्ये. आपणही आपल्या मनाला सांगूया की हे मना, या संसारामध्ये असताना सुद्धा तू अजूनही जागा झालेला नाही, अजूनही ग्रंथ हातामध्ये घेतले नाही, वाचन केलं नाही, चिंतन करत नाही. आता तरी जागा हो आणि आता तरी परमार्थाला लाग. म्हणून आपण आपल्या मनाला जागे करण्यासाठी प्रयत्न करूया आणि मनाला सांगूया, अरे मना, रे मन, रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा तो
गवाएगा। कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। राम नाम नहीं गाएगा तो कृष्ण नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा। जय राम 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 जय राम 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 सीता राम राजा राम राम सीता राम 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 राजा राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम राम सीता राम राजा राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम राम सीता राम 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 राजा राम सीता रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। राम नाम नहीं गाएगा तो कृष्ण नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा। रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। आपल्या मनाला विचारायचं, हे मना अजून किती दिवस तू भजन करणार नाही, ग्रंथ वाचन करणार नाही, नामस्मरण करणार नाही, जागा होणार नाही. आपण जाग झालं पाहिजे. हिंदी भजन लक्षात येत आहे ना? हिंदी कळतंय ना? कारण बरेच जण म्हणतात हिंदी म्हटले आमच्या लक्षात येत, पण हिंदी पिक्चर बघितले की ते सगळे ते तंतोतंत सगळे डायलॉग जसल्या तसे लक्षात येत. शक्यतो आमच्या कथेमध्ये हिंदीच भजनं असतात. बाकीच्या श्रोत्यांना सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या मनाला सांगायचंय, मना आपण कधीतरी जागं झालं पाहिजे, परमार्थगामी झालं पाहिजे. श्रम हे प्रत्येक ठिकाणी केले तर आपण यशस्वी होणार. वानप्रस्थाश्रमामध्ये जरी गेले तरी श्रम आहेतच, पुण्यार्जन केलं पाहिजे. चौथा आश्रम सांगितलेला आहे संन्यास आश्रम. जर संन्यास आश्रमामध्ये गेले तरी संन्यासीला सुद्धा काही कर्तव्य सांगितलेले आहे. संन्यास घेतला म्हणजे आत्मोद्धार आणि जगत कल्याण हे दोनही भार त्याच्या खांद्यावर पडतात. कुणावर? संन्यासीवर, जो स्वतःच्या उद्धारासाठीही चिंतन करतोय, मनन करतोय, भजन करतोय आणि जगत कल्याणासाठी सुद्धा भजन करतोय, चिंतन करतोय. तिथेही त्याने कार्य केलं पाहिजे, तर त्याचं ते कार्य सिद्ध होईल. प्रत्येकाचे कर्तव्य सांगितलेले आहे. ज्याने त्याने ज्याचे त्याचे कर्तव्य केले पाहिजे. आणि जर आपलं कर्तव्य केलं नाही तर प्रत्येक आश्रमामध्ये राहून सुद्धा त्याची अधोगती निश्चित आहे सांगितलेलं आहे. संन्यास आश्रमामध्ये होते भगवान बुद्ध. आणि जेव्हा भगवान बुद्ध संन्यास आश्रमामध्ये आहेत, एकदा एका शेतकऱ्याच्या घरी गेले भिक्षा पात्र घेऊन. आणि जसे शेतकऱ्याच्या घरामध्ये गेले, घराच्या बाहेर उभे राहिले, अंगणामध्ये उभे राहिले, आवाज दिला भिक्षाम देही, भिक्षासाठी आवाज दिल्याबरोबर तो शेतकरी बाहेर आला. आणि आल्यानंतर त्याने भगवान बुद्धांना बघितलं. तरुण अवस्था, शरीर चांगलं धडधाकट, दिव्य तेज चेहऱ्यावर,
आणि असा व्यक्ती द्वारात उभा राहून मागतोय हे बघितल्यानंतर त्या शेतकऱ्याला राग आला आणि तो म्हटला की एवढं चांगलं शरीर आहे आणि तरी देखील भिकारी बनून तुम्ही आमच्या दारामध्ये आलेले आहात, काम धंदे करता येत नाही का? कोण म्हटले? तो शेतकरी म्हटला. त्याच्या मुखातलं हे वाक्य ऐकल्याबरोबर भगवान बुद्धांनी बोलायला सुरुवात केली. आपण गृहस्थाश्रमी आहात, तुम्ही गृहस्थाश्रमी आहात, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही धान्य पिकवतात आणि शेतातून धान्य काढतात, तुमच्याकडे धान्य आहे म्हणून मी भिक्षापात्र घेऊन मागायला आलेलो आहे. बुद्ध अजिबात भिकारी नाही. जेव्हा आम्ही आमच्या आश्रमामध्ये असतो आणि जेव्हा आम्ही शेती करतो, परंतु कोणती शेती करतो? आम्ही आत्मज्ञानाची शेती करतो, त्याच्यामध्ये वैराग्याचं बीज टाकतो आणि त्याच्यामधून आनंदरूपी धान्य उत्पन्न करतो. हे आनंदरूपी धान्य जेव्हा निर्माण करतोय, हे शेतकरी दादा, जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तू माझ्या द्वारावर श्रद्धेचं पात्र घेऊन ये. मी तुला आनंदाचं दान करून तुला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुझं काम तुला करणं योग्य आहे आणि माझं काम मला करणं योग्य आहे. बुद्ध भिकारी नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं तुमचं कार्य तुम्ही करतात आणि आमचं काम आम्ही करतो. म्हणून ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या आश्रमामध्ये राहून जे ते कार्य केलं तर त्याचा उद्धार निश्चित आहे. प्रत्येक कार्य करत असताना सूतजी म्हणतायत आत्मोद्धारासाठी एक सोपा उपाय आहे भगवान परमात्म्याचं नाम, जे नाम आहे ओम नमः शिवाय. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून निर्माण झालेलं शब्द आहे ओम आणि ओंकारापासून गायत्री मंत्राची निर्मिती झाली.